हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपल्या व्हिडिओमध्ये जास्त बढावा देण्यासारखं काहीच नसतं। जे आपले रोजचे व्हिडिओ आहेत तेच मी तुमच्या सोबत शेअर करते आणि ते तुम्हाला आवडतात सुद्धा, कारण की भरपूर अशा लाईक किंवा भरपूर माझा व्हिडिओ पण शेअर करतो। यावरूनच कळतं की आपली आपल्या कामात प्रगती कितपत आहे। तर आता मम्मीची इथे होते आणि जास्त काही काम नव्हतं, तर म्हटलं चला मम्मीचा गॅस स्वच्छ करून द्यावा, कारण की दर 2-4 दिवसाला घासला की तो तसाच होतो। वडापावचे जे आपले कुकर आहेत ते दिवसातून 5 ते 6 लावावे लागतात आणि त्यामुळे अर्थातच गॅस हा घाण होणारच आणि 2-4 दिवसांनी तो घासावाच लागतो। मम्मीसुद्धा घासते, पण मला टाईम होता त्यामुळे मी तो घासून घेतला आणि त्यानंतर ना आम्ही गेलो खरेदी करण्यासाठी। तर कपड्यांची खरेदी आमची झालेलीच आहे, पण आता साईसाठीचे जे बूट वगैरे घ्यायचे होते ते घेतले। आणि याचं कारण मागचा व्हिडिओ जर पाहिला असेल तर तुम्हाला कळलंच असेल की मला फोटोशूट करायचं आहे 7व्या महिन्याचं, त्यासाठीचीच ही खरेदी। आणि त्यानंतर साईला कटिंग करायला नेलं। आपण जर बाहेर जर असलो तर भरपूर अशी कामे आपली एक सोबत होतात आणि घरी आल्यानंतर केक करायला घेतला। भरपूर दिवस झाला केक खाल्ला नव्हता आणि याच्या आधी मी बरेचशा वेळा म्हणजे केक घरी करत होते, विकत सुद्धा होते। ते केक मी जे आपलं प्रीमिक्स असतं त्यापासून तयार करून चॉकलेट केक, व्हॅनिला केक, पायनॅपल केक असे बरेचसे केक विकले, पण हा रव्याचा केक मी पहिल्यांदाच करत होते। तर म्हटलं चला करून पाहूयात आणि याची सुद्धा मी जी रेसिपी आहे ती यूट्यूबलाच पाहिली, पण थोडा पुरणार नाही म्हणून मी भरपूर असा करायला घेतला आणि त्याचं पुढं काय झालं ते तुम्ही पाहाच, कारण की थोड्याचा अंदाज येतो आपल्याला आणि जास्त काही करायचं म्हटलं तर अंदाज येत नाही। तर मी इथं 1.5 वाटी रवा, 1.5 वाटी मैदा घेतला होता, त्यासाठी थोडासा सोडा आणि 2 चमचे मी बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे। तसंच थोडंसं मीठसुद्धा घातलं आणि जे तूप होतं ते छान असं वितळून घेतलं। हे तूप मम्मीने घरीच केलेलं आहे। तर आता यामध्ये जे रव्याचं आणि मैद्याचं मिश्रण आहे ते छान असं कालून घेते। हे मिश्रण छान कालून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये फक्त असा दुधाचाच वापर करायचा आहे। त्यामुळे आता फक्त दुधाचा वापर करून हे बॅटर आपण छान असं तयार करून घेऊयात। तर मला हे पूर्ण जे मिश्रण आहे बॅटर तयार करण्यासाठी 2 वाट्या दूध लागलं। तसेच मनुके आणि काजू बदाम सुद्धा घरात होते आणि मध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतले। त्याची पूड सुद्धा यामध्ये घालून घेतली आणि ते व्यवस्थित आता मी मिक्स करून घेते। बऱ्याच सगळ्या जणांना आजकाल केक करता येतो, पण मी जो माझ्या पद्धतीने केला तेच तुम्हाला दाखवलं। त्यानंतर पातेल्याला छान असं तूप लावून घेतलं आणि त्या पातेल्यात ते बॅटर ओतून घेतलं। मोठं असं पातेलं खाली ठेवलं होतं, त्या खाली जो आपला कुकरचा डब्बा आहे तो पालथा घातला आणि त्याच्यावरच हे पातेलं ठेवून झाकण ठेवून 50 मिनिटं लागले केक व्हायला, पण तो परफेक्ट असा झाला नाही। तर या इथे तुम्ही पाहू शकता कसा तो केक झाला होता। खायला त्याची टेस्ट भरपूर छान आली। त्यानंतर गावचा म्हणजे शुक्रवारचा माहेरचा बाजार असतो, तर बाजारात गेलो, थोडीशी खरेदी पण केली। पण कसं वाटतं की आपण नवीन यूट्यूबर म्हणण्यापेक्षा मला 3 वर्ष झाले यूट्यूबमध्ये काम करताना, पण तरीसुद्धा कम्फर्टेबल वाटत नाही असं बाहेर गेलं की व्हिडिओ घ्यायला। घरी आल्यानंतर मंचुरियनचा बेत केला। तर मंचुरियन करण्यासाठी जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्याच घेतल्या, सिमला मिरची, कोबी आणि गाजर। तर या इथे मेहंदी सुद्धा छान अशी रंगली होती। म्हटलं मेहंदीला रंग येतोय का नाही, पण छान अशी मेहंदी रंगली। आणि मंचुरियन म्हणजे असे एकदम परफेक्ट त्याचा जो सॉस असतो ते करून नाही केलं, फक्त आपले भजी गत्ते तळून घेतले, कारण की बऱ्याच जणांना खरपूस असेच मंचुरियन आवडतात। त्याचा सॉस केला तर ते थोडेसे लूज पडतात, त्यामुळे आपले जे भजी असतात तसंच ते छान असे खरपूस मी तळून घेतले होते।
आणि मंचुरियन करताना त्याचं पीठ थोडंसं घट्टसर असतं आणि त्याचे गोळे करूनच मंचुरियन करतात. पण आपलं कसं आहे तसं, फक्त त्याची टेस्ट त्यासारखी आली पाहिजे. तसंच आहे माझंसुद्धा. तर छान असे आपले आता मंचुरियन तयार झालेले आहेत. ते खायला घेऊया. त्यासोबत सॉससुद्धा खूप छान लागेल. पण पुढं जो आणखीन काही बेत आहे ते तुम्हीच पाहणारच आहात. तर मंचुरियन म्हटलं तर चायनीज पदार्थ आला तो म्हणजेच नूडल्स. तर ते सुद्धा केले होते आणि सोबतच बिर्याणीसुद्धा केली. तर इथून पुढे मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आम्हाला जायचं होतं. 9 ते 9:30चा टायमिंग होता फोटोशूट करण्यासाठी. तर या इथे म्हणजे 6:30 वाजले होते. घड्याळ हे पुढं आहे. 6:30 वाजले तरी बाहेर भरपूर असा अंधार असतो. आणि माझ्या आणखीन बॅगा भरायच्या राहिल्या होत्या. भरपूर अशी खरेदी केली होती आणि ती व्यवस्थित आता मला भरून ठेवायची होती. म्हणजेच बॅग नीट पॅक करून ठेवायच्या होत्या. आम्हाला लवकर जायचं म्हणून मम्मीने सकाळी तिच्या भरपूर कामातून, म्हणजे भरपूर तिला सकाळी सकाळी काम असतं, त्यातून सुद्धा चपाती भाजीचा असा नाश्ता दिला. साईसुद्धा तयार झाला होता आणि सोबतच म्हटलं दिवसभर टाईम होतोय की नाही, तर म्हणजे जेवायला वगैरे. पण साईसाठीच मी सगळं चपाती भाजी हे घेऊन ठेवली होती. फायनली आम्ही जिथं फोटो काढायचं होतं तिथे पोहोचलो आणि त्यानंतर तिथे आमचं छान असं फोटोशूट झालं. तर आता व्हिडिओ काढायला दुसरं कोणी नव्हतं. साईच्याच हातात मोबाईल होता आणि त्याने जसे व्हिडिओ काढले तसे मी तुमच्यासोबत शेअर केले. पण याचे परफेक्ट जे व्हिडिओ येतील, जे आमचे फोटोग्राफर आम्हाला देतील, ते सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझं जे पहिलं ढोळं जेवण झालं ते म्हणजेच साईच्या वेळेसचं 5 वर्षापूर्वी. ते सुद्धा अगदी मोठं केलं होतं माझ्या पप्पांनी. पण त्यावेळेस असं फोटोशूट एवढं असं काही माहीत नव्हतं. म्हणजे एवढा असा मोबाईलचा त्यावेळेस वापरच नव्हता की आपण दुसऱ्यांचं बघून, आता प्रत्येक जणाचं तेच असतं, दुसऱ्याचं बघून आपण ते करत असतो. तर या इथे पहिला जो लुक होता तो साडीतला होता. त्यांनी छान असे फोटोसुद्धा काढले, तसेच व्हिडिओसुद्धा तयार केलेले आहेत. साईसाठी सुद्धा भरपूर असं तिथं खेळणं चालू होतं, म्हणजे सीसॉ वगैरे किंवा झोके. तर आमचं फोटोशूट होईपर्यंत त्याने ते खेळलं सुद्धा. आणि अशा पद्धतीने आता पहिला जो लुक होता तो आपला झाला. त्यानंतर पहिल्यांदा मी असा लॉंग ड्रेस घातला होता आणि जे मेकअप आर्टिस्ट होते त्यांनी सुद्धा खूप छान असा मेकअप केलेला होता. तर यानंतर मग आमचा जो तिसरा लुक आहे तो सुद्धा झाला आणि फायनली आम्ही 6 ते 7-8 तासानंतर घरी आलो. त्यानंतर पुन्हा हा पसारा आवरायचा आणि आपल्या रोजच्या कामाला सुरुवात करायची. तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.